नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे। संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे 2 महिन्याचे पैसे म्हणजेच 3000 रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। परंतु मित्रांनो, या निर्णयामध्ये फक्त काही ठराविक जिल्ह्यांमध्येच लाभार्थ्यांना पैसे मिळणार असंही म्हटलं आहे। आता नेमकं महाराष्ट्र शासनाने जो शासन निर्णय जाहीर केला आहे, या शासन निर्णयामध्ये कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या लाभार्थ्यांना हे पैसे मिळणार आहेत याविषयी आपण A to Z माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने 10 डिसेंबर 2024 रोजी संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता अनुदान देण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर केला। आणि या शासन निर्णयामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की 2024-25 या आर्थिक वर्षासाठी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंमलबजावणीसाठी तब्बल 300 कोटी इतका अर्थसंकल्पीय तरतुदीस मंजुरी देण्यात आलेली आहे। आणि त्यानुसार अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील रक्कम म्हणजेच 195 कोटी 28,84,500 इतका निधी संदर्भ क्रमांक 5 नुसार देण्यासंदर्भात सर्व जिल्हाधिकारी यांना मान्यता देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर 2025 या कालावधीच्या खर्चासाठी 82,12,689 इतकी रक्कम देण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आहे। म्हणजेच मित्रांनो, या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेचे माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे हे पैसे देण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी दिलेला आहे। आणि या संजय गांधी निराधार योजनेचे पैसे हे महाडीबीटीच्या द्वारे महाडीबीटी पोर्टलद्वारे सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये तालुका स्तरावरती, जिल्हा स्तरावरती, ग्रामपंचायत स्तरावरती देण्यासंदर्भात मंजुरी देण्यात आलेली आहे। त्यामुळे हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारचा विलंब होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात सुद्धा हा महत्त्वाचा निर्णय आहे। परंतु मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यांना हे पैसे वाटपासंदर्भात मंजुरी मिळाली आहे हे सुद्धा या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे। यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या कोकण विभागामध्ये, त्याचबरोबर नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार या नाशिक विभागामध्ये, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या पुणे विभागामध्ये, त्याचबरोबर नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, जालना, लातूर, हिंगोली अशा सर्व विभागातील विविध जिल्ह्यांमध्ये हे पैसे देण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळे या शासन निर्णयामध्ये कोणत्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना हे पैसे मिळणार आहेत, त्याचबरोबर हे जे पैसे येणार आहेत हे कोणत्या महिन्याचे येणार आहेत आणि हे पैसे कशा पद्धतीने लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत या संदर्भात महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय। सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व नागरिकांपर्यंत, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।